jungle. जुनी धामणी सांडपाणी योजनेचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड 24 तासात सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई. सांगली ग्रामीण पोलिसांच्या हातीतील जुनी धामणी येथे शासकीय सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पातील साहित्य चोरणाऱ्या टोळीचा सांगली ग्रामीण पोलिसांनी 24 तासाच्या आत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. जुनी धामणी तालुका मिरज येथील संजीवनी फार्म हाऊसच्या पाठीमागे शासकीय सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम सुरू आहे. 27 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या कामावरील पाणी उपसा करण्याची मोटार, 2 पांढऱ्या रंगाचे फोल्डिंग पाईप आणि लोखंडी सयांचा बंडल असे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहे. या प्रकरणी प्रांजल संजय पाथरकर वय वर्ष 35 राहणार मंत्री कॉलनी उरून ईश्वरपूर तालुका वाळवा यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना तक्रार दाखल केली होती. त्यावरून BNS कलम 303/2 3/5 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी तपासाचे जलद आदेश दिले. सांगली ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपीचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की संशयित आरोपी चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली येथील एका हॉटेलजवळ थांबले आहेत. माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. अक्षय अनिल कोळी वय वर्ष 30, अनिल मारुती कोळी वय वर्ष 43, दोघे राहणार ग्रामपंचायतीजवळ जुनी धामणी तालुका मिरज जिल्हा सांगली अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस कोठडीत सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरी करताना वापरलेल्यांनी चोरीस गेलेले साहित्य असा एकूण 65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत व पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार मेघराज रुपनर, अरुण अवताडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बंडू पवार, अभिजित पाटील आणि शेखर पवार यांनी या धडक कारवाईत विशेष भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित पाटील करत आहेत.